कशासाठी आंदोलन सुरू केलं? काल पालकमंत्री साहेबांनी पुजाऱ्यासोबत एक शहरवासीसोबत एक बैठक लावली होती ड्रग्स संदर्भात. त्याच्या चर्चा झाली. पालकमंत्री साहेबांनी 72 तासात कारवाई करून अहवाल सादर करा असे आदेश दिले पोलीस डिपार्टमेंटला. आणि त्यानंतर आम्ही मिटिंग बाहेर पडताना मंदिर ऑफिस कार्यालयाचे तिथं DS साहेबांनी मला एक अशी धमकी दिली की यांच्यावर कारवाई करा आणि खोटी माहिती वगैरे देता असं पुरवतं असं त्यांनी तात्काळ यांच्यावर हे नोटीस द्या असं सांगितलं. आणि माझ्याकडे रागा बघत खाली गेले. नंतर आम्ही ह्या गोष्टी पालकमंत्र्याला सांगायला पालकमंत्री त्याला मला दर्शनाला गेले. वर आल्यानंतर पालकमंत्र्याला सांगितलं की अशी घटना घडली. पण पालकमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं. तिथेही त्यांच्यासमोर अशी धमकी दिली की ह्यांच्यावर मी नोटीस काढणार आहे. मग पालकमंत्री यांना म्हणले की माझ्यासमोर तो धमकी देतो असं त्यांची चर्चा झाली. मग त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे तक्रार करणाऱ्या माणसालाच तुम्ही हे करता की गुन्हे दाखल करता येईल. तर त्यांचं मत असं आलं की जे तुम्ही जी मी माहिती दिली ती खोटी दिली असं त्यांचं मत आलं. पण आज त्यांनी ह्या माध्यमातून असं केलं की ड्रग्स लोक जी माफिया आहे त्यांना मी हे सर्व माहिती पुरवतो म्हणजे माझ्या जीवाला एक प्रकारे धोका निर्माण करून सोडला त्यांनी. आज काय केलं इथं? आज एक दुसऱ्याचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे त्यांच्या निषेध. आज त्यांच्या तुळजापुरात जो वाढत्या चोऱ्या आणि जे ड्रग्स प्रकरण जे आहे त्या 2 नंबर धंदे जे चक्र्या वगैरे चालू आहे गावात हे सर्व बंद व्हावं या पोलिसांचा आश्चर्य चालू आहे त्यांना. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय करणार? आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत शिष्टमंडळ तुळजापूर शहरवासियांचं. जर तेथून ते आम्हाला नाही आलं तर आम्ही मोठं आंदोलन पुढे उभा करणार आहोत. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं नाव लौकिक करायच्या ऐवजी या पोलीस प्रशासनाकडून 2 नंबर धंद्यांना पाठीशी घालण्याचं काम गेली अनेक वर्षापासून होत आहे. परंतु ह्या ड्रगच्या प्रकरणात मागील 1-2 वर्षामध्ये तुळजापूरचा तरुण पूर्णपणे त्याच्यात नाहीसा होत चाललेला आहे. अनेकांनी या ठिकाणी ड्रगच्या ह्याच्यातून आपल्या जीवालासुद्धा त्यांनी आपलं बरं वाईट त्यांनी करून घेतलेलं आहे. अपघात झालेले आहेत, काही जणांनी फाशी घेतलेली आहेत, काही जणांनी देणं पाणी करून गाव सोडून निघून गेलेले आहेत. मग असं प्रकार होत असताना तुळजापुरातील सर्व पुजारी वर्गांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली आणि एक बैठक घेऊन आम्ही पालकमंत्र्याला भेटून आम्ही हे ड्रग्सचं प्रकरणच नाही तर 2 नंबर धंदे चोऱ्या ह्या सगळ्या तुळजापुरातून हे बंद झालं पाहिजे. येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी तुळजापूरमधनं एक चांगला संदेश जावा आणि तुळजापूरमध्ये हे जे चोरी लुटमार जे होत आहेत भक्तांच्यासुद्धा या ठिकाणी चोऱ्या व्हायला लागल्या आहेत आणि पोलीस प्रशासन गप्प बसतं आहे. पोलीस प्रशासन मेन सूत्रधारांना न पकडता चेलेसपाट्याला पकडून आम्ही कारवाई करतो आहे असं दाखवण्याचा खोटा आव आणत आहेत. परंतु हे असल्या प्रकार आता ह्याच्या पुढे चालणार नाहीत. पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. आम्ही आज फक्त 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे. या प्रकरणातून सुद्धा जर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल नाही घेतली तर ह्याच्यापुढे आम्ही गाव बंद करू, अजून ह्याच्यापेक्षा हिंसक आंदोलन आम्ही करू. परंतु आम्ही हे 2 नंबरचे धंदे आणि ड्रग्स पूर्णपणे नाहीसे झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. काल जे धाराशिवचे सन्माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर शहरवासियांची बैठक लावलेली होती. बैठकीमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघितलेलाच आहे. एक प्रकारे तुळजापूर शहरातील जो 2 नंबरचे धंदे बोकाळलेले आहेत त्यांना पोलिसांनी अभय दिलेला आहे. कुठलीही तक्रार गेली तर कॅराची टोपली दाखवलेली आहे. कॅराची टोपली अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत. कुठलंही तुम्ही प्रकरण दाखवलं तर हे पोलीस त्या आरोपीच्या पाठीशी राहतात. पण जो सामान्य नागरिकाच्या जिव्हाळ्याशी संबंध आहे तक्रार घेऊन गेल्यावर त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा या तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये चालू झालेली आहे. ह्याबद्दल आणि मी मागच्या 2 महिन्याखाली पहिल्यांदाच मी तुम्हाला पत्रकार परिषदेत विनंती केली होती की अक्काच्या अक्कावरला बॉक्का कोण आहे शोधून काढा. ही ट्राईप आज ट्रेंड झालेला आहे. कारण तालुक्यात त्या प्रशासनाचा चालू आहे. तुम्ही काही केलं तर आमचं काही वाकडं होऊ शकत नाही दाखवण्याचं. काल अध्यक्षांनी विषय मांडला पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी. त्यावेळेस DYSP साहेबाची एवढी हिंमत एवढं जनता समोर असताना एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला धमकी देणं म्हणजे हे काय की आरोपीच्या पाठीशी उभे राहिलेले DYSP साहेब PSI मग ही कुठपर्यंत चालणार आहे.
जर ह्याचा निर्णय नाही झाला ह्यांना निलंबित करून ह्यांची पूर्ण CDR तपासावी अशी माझी मागणी आहे. पोलिसांचे जेवढे पोलीस आहेत आणि DYSP साहेबापर्यंतचे पूर्ण CDR तपासावे आणि ह्यांच्याकडली ड्रग्सची चौकशी काढून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना विनंती आहे, ह्यांच्याकडली चौकशी काढून एकतर SITSकडे लावावी नाहीतर CDIकडे तरी चौकशी द्यावी. कारण ही आरोपीला पूर्ण पाठीशी काल नुसतं पालकमंत्र्यांनी सांगितलं 72 तासात अहवाल द्या म्हणून, बाप दाखवणार तर श्राद्ध घाल म्हणलं तर 2 नावं पुढं आलीत. मग अनेक नावं आहेत, अनेक मातबर आहेत ह्याच्यात. मग ह्याचा पूर्ण खुलासा झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. नाहीतर ही अहिंसा मार्गे नाही आहे. या तुळजापूरमध्ये अशा आंदोलनं झालं नाहीत, अशा आंदोलनं पुढच्या काळात होतील ही मी पत्रकाराच्या माध्यमातून विनंती करतो. मंडळाच्या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीनं जे आज ड्रग्ज विरोधी आणि इतर ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या संदर्भात जे आज लाक्षणिक उपोषण केलं आहे त्याला माझा या ठिकाणी पाठिंबा आहे. निश्चितप्रमाणे तुळजापूर शहर नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो ड्रग्जचा व्यापार सुरू आहे किंवा ड्रग्जच्या माध्यमातून जी युवा पिढी त्या ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाते ते त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. परवाच एक बैठक समस्त शहरवासियांच्या वतीनं पुजारी मंडळमध्ये झाली आणि त्यामध्ये सुद्धा या ड्रग्ज माफियांवरती आळा घालण्यासाठी आणि ड्रग्ज आपल्या तुळजापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कुठे येता कामा नये यासाठी जे काय उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजनांच्या संदर्भात बैठक झाली. त्याही दिवशी माझं मत त्या ठिकाणी मी मांडलं होतं की आपण पोलीस प्रशासनाला तर 100% हे काम करायलाच लावणार की यानंतरच्या काळामध्ये आपल्या तुळजापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये जर तरुण आडगळीच्या ठिकाणी बसतात, ग्राउंडवरती रात्रीच्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी आमचे काही सहकारी जाऊन त्यांना त्या युवकांना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. तर पोलिसांनी या चोऱ्या, दरोडे किंवा जे काही युवक व्यसनाच्या आहारी जात असताना ग्राउंडवर जिथं जिथं बसत आहेत त्या ठिकाणी त्यांची गस्त वाढवली पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाकडून जर आमच्या पुजारी बांधवांच्या बाबतीमध्ये किंवा काल जसं अध्यक्षांना त्या ठिकाणी पोलिसांकडून वर्तणूक झाली किंवा जे काही ते बोलले त्याचाही 100% मी या ठिकाणी निषेध करतो. यानंतरच्या काळामध्ये आमचे कोणी सहकारी असतील, पुजारी बांधव असतील किंवा नागरिक असतील, हे जर त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी किंवा शहरातील गंभीर बाब सांगत असतील तर त्या त्यांनी ऐकून घेणं काम आहे. कारण जनता बोलत असते, आपण त्या ठिकाणी ऐकून घेणं काम आहे आणि त्याचं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे. काल पालकमंत्री साहेबांनी तर निश्चित सांगितलं आहे की आपण 72 तासाच्या आत यामध्ये जे काय आरोपी आहेत, ड्रग्ज माफिया किंवा ड्रग्जमध्ये जे काय इन्व्हॉल्व माणसं आहेत त्यांना पकडाच. शिवाय आमदार राणादादांनी सुद्धा हे ज्यावेळेस त्यांनी पकडलं ते पकडण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी त्यावेळेस त्यांना सूचना दिल्या होत्या की या प्रकारचं तुळजापूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे चालणार नाही. आणि आता थोड्या वेळामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबसुद्धा या उपोषणस्थळी भेट देणार आहेत आणि 100% या प्रकरणामध्ये ते सुद्धा आपल्या सर्वांना साथ देणार आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या दरबारामध्ये गेल्या अनेक दिवसापासून 2 नंबर धंदे, ड्रग्स असेल, अशी दारूची दुकानं असतील, त्याचबरोबर मटका, जुगार यासारख्या अनेक 2 नंबर धंदे या तुळजापूर शहरामध्ये ऊत आलेला आहे. याला पोलिसांचा हप्तेखोरीचे प्रमाण वाढल्यामुळं या ठिकाणी गल्लोगल्ली या ठिकाणी क्लब चालू झालेले आहेत. त्याचबरोबर 2 नंबर धंदेत सुद्धा या ठिकाणी भरमसाठ वाढलेले आहेत. या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये तांबवाडी पोलिसांनी या ठिकाणी ड्रग्सच्या प्रकरणात 3 आरोपींना अटक केलं आणि त्यानंतर तुळजापूर शहरामध्ये एकच उद्रेक झाला. या ठिकाणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक ही आमची संघटना आहे. या संघटनेतून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात आणि या संस्थेच्या माध्यमातून आमच्या अध्यक्षाला या ठिकाणी तुळजापूरचे DYSP निलेश देशमुख यांनी धमकावलं. म्हणजे तक्रारदाराला धमकावण्याचा प्रयत्न, एवढी मजल एखाद्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला धमकावणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी संबंध तुळजापूर शहरवासियाच्या वतीनं सर्व पुजारी बांधव, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी निलेश देशमुख आणि श्री खांडेकर यांची गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत.
किशोर गंगणे, पुजारी मंडळ अध्यक्ष माझे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.